अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आरोपी साईनाथ कवडेला शेअर बाजार आर्थिक फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयानं दणका दिलाय। शेवगाव तालुक्यात गाजत असलेल्या बहुचर्चित शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील आरोपी साईनाथ कवडे याला मोठा धक्का बसलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळलाय। न्यायमूर्ती अमय जोशी यांनी हा आदेश दिलाय। अद्वैत केदार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार साईनाथ कवडे यानं त्याच्या ऑटिस्टिक सोल्युशन या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा 12% परतावा देण्याचा आमिष दाखवत फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली। विश्वास संपादन केल्यानंतर कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली, मात्र ना मुद्दल परत केली ना परतावा दिला। त्यामुळे 9,69,48,900 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला। या प्रकरणी 28 ऑक्टोबर 2024 रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या सुनावणी दरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचं परीक्षण केल्यानंतर न्यायालयानं आरोपींना खोटं आश्वासन देत गुंतवणूकदाराकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक केल्याचं प्राथमिक दर्शनी आरोप गंभीर स्वरूपाचा आहे। तसेच पूर्वी दिलेल्या हमीचं उल्लंघन झाल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आलं। फसवणुकीची व्याप्ती मोठी असून अनेक गुंतवणूकदारांची रक्कम यात अडकली आहे। आरोपीनं स्वीकारलेली रक्कम विविध माध्यमातून गुंतवल्याचंही नोंदीत दिसून येत आहे। त्यामुळे नियमित जामीन मंजूर करण्यास न्यायालयानं नकार दिलाय। या प्रकरणी फिर्यादी अद्वैत केदार यांच्यातर्फे ॲडव्होकेट प्रशांत गिरी यांनी युक्तिवाद केला। त्यांना ॲडव्होकेट योगेश कासुदे आणि ॲडव्होकेट पवन जोंधळे यांनी सहकार्य केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।